बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। वनव्यामुळे जंगलाचा ऱ्हास, जंगलातील तृणभक्षी प्राण्यांची भटकंती। वन्य परिक्षेत्र डोळखाम हद्दीतील कांबेगाव जंगलात नीलगायींचा कळप पाणी व चाऱ्याच्या शोधात। उन्हाळ्यात लागणारे वनवे जंगलांच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण असून त्यामध्ये वनसंपदा, दुर्मिळ वनऔषधी वनस्पती आणि वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात हानी होते। जंगलातील आगीत अनेक सरपटणारे प्राणी, पशुपक्षी, पक्ष्यांची अंडी, पिले जळून मृत्यू पडतात। वन्यजीवांच्या अधिवासाचा ऱ्हास होतो। चारा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो। आगीमुळे हिरवा चारा, झाडं झुडपं जळून खाक होतात। त्यामुळे तृणभक्षी गवत खाणाऱ्या प्राण्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागते। परिणामी मानवी वस्तीत घुसतात। डोळखाम वन परिक्षेत्र हद्दीतील कांबेगावच्या जंगलात नीलगायींचा कळप अशाच प्रकारे चारा व पाण्यासाठी वणवण करत असल्याचे दिसत आहे। वन विभागाने पशुपक्षी, वन्यजीव, तृणभक्षी प्राण्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करावी, ज्यामुळे वन्यजीव, तृणभक्षी प्राणी मानवी अधिवासात येणार नाहीत आणि ते आपल्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहतील। अशी